गोष्टीचं नाव उंदराची टोपी. एक होता गाव. त्या गावात एक उंदीर होता. त्या छोट्याशा उंदराला मिळाली एक लाल लाल चिंधी. ती चिंधी त्याने घेतली आणि अरे बापरे, आता ह्याचं काय करायचं. तो उंदीर म्हणाला, ह्याची आपण टोपी करूया, आपल्याला छान दिसेल. तो शिंप्याकडे गेला आणि मला, शिंपी दादा मला ह्याची टोपी शिवून द्या ना. शिंपी म्हणाले, मला आता वेळ नाही, बिलकुल तू येऊ नकोस, मी तुला टोपी शिवून देणार नाही. तो म्हणाले, नाही शिंपी दादा मला राजाकडे जायचंय, तुम्ही मला टोपी शिवून द्या ना. तुम्ही छान टोपी शिवलीत म्हणून मी सांगेन आमच्या शिंप्याने टोपी शिवली आणि राजा तुम्हाला बक्षीस देईल. तो म्हणा, बरं दे इकडे. आणि त्या शिंप्यानी त्या उंदराला टोपी शिवून दिली. टोपी त्याने घातली आणि रुबाब टिंग टुंग 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 अशा उड्या मारत राजाच्या दरबारात गेला. आणि अशाच उड्या मारत मारत इकडून तिकडे बसून राजाकडे बघत, इतरांकडे बघत राहिला. तर राजा म्हणाले, कोण अरे तिकडे, तो आपल्या दरबाराच्या मध्ये येतोय, त्याला पकडा. आणि त्याला राजासमोर आणला. उंदीर म्हणाला राजाला, राजा तुम्ही मला का पकडलं. तो म्हणा, तू माझ्या इकडे दरबारात इकडून तिकडे नाचून आमच्या कामात खोळंबा आणलास म्हणून आम्ही तुला पकडतोय. तो म्हणा, छे 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 छे, तसं नाही, तुमच्या मुकुटापेक्षा माझी टोपी छान आहे म्हणून तुम्ही मला पकडून आणलं. राजा म्हणा, अरे काय बोलतोस, राजाच्या मुकुटापेक्षा का उंदराची टोपी चांगली असते. मी आत्ता तुझी टोपी उडवून देतो बघ. त्याने राजाने त्या शिपायाला सांगितलं आणि टोपी काढून घेतली अशी. तो उंदीर होता हुशार. तो म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. अरे बापरे, राजा म्हणाला, अरे हा तर आपल्याला भिकारी म्हणतोय, आता काय करावं. देऊन टाका रे त्याला त्याची टोपी. तर त्याने उंदराला टोपी परत दिली आणि ती उंदराने टोपी घातली. तुंटून उड्या मारत बाहेर जाताना म्हणाला, राजा भ्यायला माझी टोपी दिली, राजा भ्यायला माझी टोपी दिली. बरं का मुलांनो, उंदराने युक्ती केली म्हणून राजाच्या तावडीतून सुटका पण करून घेतली आणि स्वतःची टोपी पण मिळवली. असंच नेहमी युक्तीने वागायचं. ह मुलांनो, आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव सिंह आणि त्याचा मित्र उंदीर मामा. एक होतं जंगल. त्या जंगलात एक सिंह होता आणि एक छोटस उंदीर पण होता. त्यांची होती मैत्री. एकदा काय झालं, सिंह झोपलेला होता. उंदीर मामा आला आणि त्याच्या अंगावर टुणूक 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 असा पळत राहिला. सिंह उठला, रागावला, म्हणाल, कोण माझ्या अंगावर टुणूक 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 धावतंय. मग त्याने उंदराला बघितलं आणि पंजा उगारला. तू मला त्रास देतोस, मी तुला मारणार. उंदीर म्हणाला, अरे असं करू नको रे, मी सहज तुझा मित्र म्हणून तुझ्या अंगावर खेळत होतो, मला काय माहिती तू चिडशील. तू चिडू नको, असं कर, मला सोड, आता मारू नको, मी पण तुला कधीतरी मदत करीन. सिंह म्हणाला, ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, एक डाव माफ करतो, जाओ, निघून जा. मग तो उंदीर मामा गेला. एक दिवशी काय झालं, ते शिकारी आले होते. त्यांनी शिकाऱ्यांनी त्या सिंहावर जाळं टाकलं आणि सिंह त्या जाळ्यात अडकला. त्याला बाहेर येता येईना. तो इकडे तिकडे बघत राहिला. तेवढ्यात त्याला दिसला तो छोटासा उंदीर. त्या उंदराने विचारलं, सिंहा 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 सिंहा, अरे मित्रा, तुला झालं काय. मी तुझ्या अंगावर उड्या मारतो म्हणून तू मच्छरदाणीत झोपलायस का. तो म्हणाला, नाही, मच्छरदाणीत नाही झोपलो मी, पण हे जे शिकारी होते त्यांनी अंगावर माझ्या जाळं टाकलं आणि मला पकडला. त्याच्यात काय आहे, मी तुला सोडवतो. तर सिंह हसायला,
अरे एवढं मोठं जाळ ही का मच्छरदाणी आहे का, तू मला कसं सोडवणार? तर उंदीर म्हणाला, मी करतो एक युक्ती. उंदराने काय केलं, त्या जाळ्याच्या ज्या दोऱ्या होत्या त्या हळूहळू हळूहळू सर्व दातांनी कुरतडल्या आणि जाळं तोडलं आणि सिंहाला सांगितलं, उठ बाहेर ये, म्हणजे तू बाहेर पडशील आणि पळून जाऊ शकशील. लवकर उठ, लवकर उठ, बाहेर ये. तेव्हा सिंह बाहेर आला आणि त्यांनी उंदराला शाबासकी दिली आणि म्हणाला, मित्रा, वा 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 वा, तू मला खरंच म्हणालास तशी छान मदत केलीस. सांगायचं असं की एखादा छोटासा आपला मित्र असला तरी तो आपल्याला खूप मदत करू शकतो. त्यामुळे नेहमी मैत्रिणी एकमेकांशी वागावं. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव आहे खंडू आणि चंडी. खंडू नावाचा एक गरीब शेतकरी होता. दिवसभर काबाड कष्ट करायचे. स्वभावाने अतिशय गरीब. जे काही त्याची बायको त्याला देत असेल, भाकरी तुकडा, तो खाऊन तो संतुष्ट असायचा. त्याची बायको, तिचं नाव होतं चंडी. नावाप्रमाणेच खरोखरी चंडी. खंडूशी रोज ती कडा कडा भांडायची. त्याला शिळी भाकरीवर खायला द्यायची. आणि खंडू शेतावर गेला की स्वतः मात्र छान छान चमचमीत पदार्थ करून खायचे. कधीतरी शिरा, कधीतरी भजी. त्याला मात्र रोज शिळी भाकरी. पण खंडू कधीही भांडला नाही, काही बोलला नाही. एक दिवस असा तो शेतामध्ये काम करत होता. दुपारी 12 वाजले आणि सहजपणे भाकरी खाताना एक पाखरू झाडावरती येऊन बसलं आणि हाका मारायला लागलं, खंडू, एक खंडू, मला दे ना भाकरीचा तुकडा. खंडू अतिशय दयाळू. पटकन त्याने भाकरीचा तुकडा दिला. ते पाखरू खंडूच्या हातावर येऊन बसलं. त्याच्याशी गुलुगुलू गुलुगुलू गोष्टी करायला लागलं. खंडूला ते पाखरू फार आवडलं आणि आता रोजच असं व्हायचं. खंडू भाकरी घेऊन आला. भाकरीचं गाठोडं उघडलं की ते पाखरू येऊन बसायचं. खंडू, मला दे ना भाकरी. लगेच तो आपल्या भाकरीतला एक तुकडा त्या पाखराला देता. ते पाखरू छान 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 रानावनातल्या गमती जमती सांगायचं. खंडूच्या मनात आलं, आपण या पाखराला घरी नेलं तर, छानपैकी पिंजऱ्यात ठेवलं तर रोजच आपल्या तळून गोड गोड गोष्टी ऐकायला मिळतील. खंडूने असा विचार केला. बाजारातून पिंजरा आणला. त्या पेलाला आतमध्ये पिंजऱ्यात ठेवलं. रोज संध्याकाळी आला खंडू शेतातून दमून, ते पाखरू म्हणत, ये ये खंडू, दमला, भाकर तुकडा खा. खंडूला बरं वाटायचं. चंडी सुद्धा कधी त्याच्याशी असं प्रेमाने बोलायचं नाही, पण ते पाखरू मात्र त्याच्याशी प्रेमाने बोलायचं. आणि मग पुढे पुढे काय झालं, ते पाखरू चंडीच्या चहाड्या सांगायला लागलं, खंडू, आज तू शेतावर गेलातास ना, आज चंडीने काय केलं माहितीये का, शिरा करून खाल्ला, भजी करून खाल्ली. खंडू म्हणला, असं मला शिळी भाकरी देते आणि स्वतः मात्र चमचमीत शिरा भजी. चंडीला राग आला त्या पाखराला, माझ्याबद्दल चहाड्या करत काय. एक दिवस खंडू शेतामध्ये गेला असताना चंडी त्या पिंजऱ्याजवळ आली. पाखराला वाटलं,
अरे वा, हा चंडी आपल्याला प्रेमाने जवळ घेणार. पण तसा काही प्रकार नव्हता. चंडीच्या हातामध्ये धारदार सुरी होत. त्या पाखराला बाहेर काढलं, त्याची जीभ घेतली आणि कटकन सुरीने ती जीभ तोडून टाकली. त्या पाखराला बोलता येईना. त्याच्या तोंडातून रक्त व्हायला लागलं. आता कसा माझ्याबद्दल चाहड्या सांगशील, असं म्हणून त्या पाखराला त्याने पिंजऱ्यात ठेवलं. संध्याकाळी खंडू आला शेतावरून. पण नेहमीप्रमाणे, ये खंडू, दमलास का, असा पाखराचा त्याने आवाज ऐकला नाही. खंडूला आश्चर्य वाटलं. त्यांनी सहज पिंजऱ्यात जाऊन पाहिलं, हे पाखरू रडत होतं. त्यांनी त्याची चोच वासून पाहिली, त्यातून रक्त येत होतं. काय रे पाखरा, अरे काय खाल्लंस आज, तुझ्या तोंडातून रक्त येतंय. चंडी म्हणले, हा हा, माझ्याबद्दल तुझ्याकडे ते चाड्या सांगत होता नाही का, मी त्याची जीभच छाटून टाकली. अरे 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 चंडी, त्या पाखराची जीभ छाटली, ते कसं बोलणार आता माझ्याशी. खंडूला त्या रात्री झोप आली नाही. त्याला वाटायला लागलं, कुठून या पाखराला आपण घरी आणलं. छानपैकी वनामध्ये मुक्त विहार करत होतं. दुसऱ्या दिवशी त्याने पाखराला घेतलं, पिंजऱ्यातून बाहेर काढलं. बाबा रे, जा, पुन्हा रानावनात जा. ते पाखरू भुरकन रानात उडून गेलं. पण ते पाखरू गेल्यापासून खंडूला मात्र चैन पडेना. रोज दुपारी भाकरी खात आला, त्या पाखराची त्याला आठवण यायची. एक दिवस त्याच्या मनात आलं, त्या पाखराला विचारतं, तर तू कुठं राहतोस रे. त्यांनी सांगितलं, तर 60 डोंगर ओलांडायचे, त्याच्या पलीकडे एक ओढा आहे. ओढ्याच्या काठी आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीमध्ये मी, माझी पिल्लं आणि माझी बायको असे आम्ही सगळे राहतो. खंडू त्या दिवशी शेतातून घरी आलाच नाही. शेतामध्ये दुपारी जेवण झालं, भाकरीचं गाठोडं त्याने बंद केलं आणि धपा 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 चालत चालत त्याने 60 डोंगर ओलांडले. ओढा लागला, त्या आंब्याचं झाड लागलं. आणि आश्चर्य म्हणजे ते पाखरू सुद्धा उडत उडत खंडूकडं आलं. ये ये खंडू, ये ये खंडू, किती दिवसांनी आला, मला फार बरं वाटलं. तिची पिलाई चिवचिव चिवचिव करायला लागली. काय रे पाखरा, अरे चंडीनी तर तुझी जीभ कापली, ती तुला पुन्हा बोलता येते. हो ना, आमच्या वनदैवतेने जादू केली आणि मला पुन्हा बोलता यायला लागलं. ये 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 खंडू, ये, बस, तू दमला असशील, आमचा रानातला मेवा तुला देतो. पण पाखरांनी आणि त्या पिलांनी भराभरा या झाडावरनं त्या झाडावर जाऊन छान छान फळं गोळा केली आणि ते खंडूला खायला दिली. कित्येक दिवसानंतर खंडूला असा रानचा मेवा मिळाला. त्याला खूप आनंद झाला. तो निघाला संध्याकाळी. म्हणलं घरी गेलं पाहिजे. थांब थांब खंडू, तू आमच्याकडे पाहुणा म्हणून आलास, एक छोटीशी भेट आम्ही तुला देणार आहोत. वरतून 2 पेट्या आणल्या. एक मोठी पेटी होती, एक छोटी पेटी होती. तुम्हा मुलाने विचारलं, तुम्ही कोणती पेटी घ्याल. तुम्ही म्हणाल आम्हाला मोठी पेटी हवी. पण खंडू म्हणला, नको, मला छोटी पेटी हवी. त्यांनी छोटी पेटी घेतली आणि भरा 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 निघाला. ते पाखरी त्याला निरोप देत होतं, पुन्हा ये खंडू, पुन्हा ये खंडू. खंडू घरी आला. चंडी मंडी, कुठं गेला होता. पाखराला भेटायला. मग पाखरू बोलायला लागलं का. हो ना, माझ्याशी छान बोललं, वनदेवीने जादू केली, त्याला आता बोलता येतंय. मग काही दिलं का त्यांनी. हो ना, हे बघ. चंडीने
पाहिलं छोटीशी पेटी, त्या पेटीमध्ये एक सुंदरसा रत्नाचा हार मिळाला. अगं 2 पेट्या होत्या. मी म्हणलं मोठ्या पेटीचं ओझं कशाला, छोटीच पेटी बरी. बावळटच आहेस तू. मी असते तर मी मोठी पेटी घेऊन आले असते. कुठं राहता पाखरू मला सांग बरं. चंडी उतावीळ, तिला घाई झाली ती. दुसऱ्या दिवशी कोंबडं आरवल्यावर चंडी उठली. आंघोळ केली नाही, काही नाही. लगा 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 निघाली. 7 डोंगर पार केले. ओढा आला, आंब्याचं झाड आलं. चंडीला आलेलं पाखरांनी पाहिलं. हिला चिव 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 करायला लागले रागा रागाने. पाखरांनी सांगितलं नाही, माणसं आपल्याशी कशी वागली तरी आपण त्यांच्याशी वाईट वागायचं नाही. मग चंडीला सांगितलं, ये चंडी, ये चंडी, आमचा रानचा मेवा घे. नको नको रानचा मेवा. अगं तू आले, जमलेली आहेस. भरा 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 पिल्लं गेली. या झाडावरनं त्या झाडावर जाऊन त्यांनी फळं गोळा केली. चंडीला अशी भूक राहिली ती बका 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 सगळी फळं तिनं खाऊन टाकली. हा चल, तुझ्या त्या पेट्या कुठे आहेत? पेट्या आण, मला जायचंय, मला वेळ नाही थांबायला. पाखरू निघालं. थांब थांब थांब, ती छोटी पेटी नको, मला मोठी पेटी पाहिजे. ठीक आहे, मोठी पेटी घे. चंडीने मोठी पेटी घेतली. पाखरं म्हणाले, राम राम चंडी, आडलंय माझं, आता पुन्हा कशाला येते मी. निघाली चंडी. लगा 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 लगा. हिला वाटलं एवढी मोठी पेटी, या पेटीत काय असेल बरं. घरी जाईपर्यंत तिला दम निघेना. वाटेमध्येच एक भला मोठा धोंडा घेतला आणि त्या पेटीवरती टाकला. त्या पेटीचे 2 तुकडे झाले आणि त्यातून साप आणि विंचू निघाले. त्यांनी त्या चंडीला विळखा घातला. ते विंचू डसले. मेले रे खंड्या, धाव धाव धाव. चंडीचे हाक कोणाला ऐकू येणार. खंड्या वाट पाहून चंडीला पाहायला निघाला. वाटेमध्ये त्याला चंडी मरून गेलेली दिसली. खंडू मनातल्या मनात म्हणाला, अति लोभाचं फळ हे असंच वाईट मिळतं. गोष्टीचं नाव भोपळ्यातली म्हातारी. एक होतं गाव. त्या गावात एक म्हातारी बाई राहत होती. अरे अंगावर मांस नाही, अशी किडकिडीची. तिने आपल्या मुलीकडे दुसऱ्या गावाला जायचं ठरवलं. ती हळूहळू हळू चालत निघाली. वाटेत होतं एक जंगल. त्या जंगलात तिला भेटलं एक अस्वल. त्या अस्वल म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस. तिने गुदगुदल्या गेला. म्हातारीला म्हणाला, म्हातारे म्हातारे मी तुला काढून टाकतो. म्हातारे म्हणाले, नको रे नको, मी मुलीच्या गावाला जाते, तिथे महिनाभर राहीन, पोटभर जेवीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्हाला खा. अस्वल म्हणाला, बर. त्यानंतर तिला भेटला एक वाघ. वाघ म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस, मी तुला खातो. म्हातारी म्हणाली, वाघोबा वाघोबा मी मुलीकडे जाते, मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. वाघ म्हणाला, बर, मोठी म्हातारी जाडजूड आपल्याला मिळणार. म्हणून तो निघून गेला.
त्यानंतर भेटला तिला एक कोल्हा. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस, मी तुला खाणार. म्हातारे म्हणाला, कोलोबा कोलोबा, मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. कोल्हा निघून गेला. म्हातारी मुलीकडे गेली, महिनाभर राहिली. मुलीने तिला भरपूर जेवायला घातलं, तूप रोटी घातली आणि म्हातारी खरोखरच जाडजूड झाली. ती घरी परत यायला निघाली आणि मुलीला म्हणाली, मुली, मला जंगलात कितीतरी प्राणी दिसतात ग, ते मला खायला येणार आहेत. तर मुलीने केली एक युक्ती. तिने एक मोठा भोपळा आणला. तो सगळा आत त्यातला गर काढून घेतला आणि तो मोठा भोपळा रिकामा केला. आणि म्हातारीला म्हणे, आई आई, तू या भोपळ्यात बस आणि हळू 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 चालत जा. तुला कोणी भेटलं की म्हण, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. पुन्हा म्हण बघू एकदा. मग म्हातारी म्हणाली, म्हातारी म्हातारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. तो भोपळा असा मोठा. म्हातारी हळूहळू त्याच्यात बसून चालायला लागली. त्यानंतर भेटला तिला कोल्हा. अरे बापरे, कोण रे आलं? कोल्हा म्हणाला, ही म्हातारी तर नाही. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि टुन 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 ती चालायला लागली. तर कोल्हा घाबरला आणि निघून गेला. तिकडून आला वाघ. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मग वाघ म्हणाला, छे छे, ही काय म्हातारी दिसत नाही, म्हणून तो निघून गेला. तिकडून आलं अस्वल. अस्वल म्हणाला, अरे म्हातारी आली, तिचे पाय दिसतायत. तर तो म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी हळूहळू 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 आपल्या गावाला गेली आणि तिला काहीही झालं नाही. तिला मुलीने जी युक्ती सांगितली त्यामुळे म्हातारी वाचली. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव मगर आणि माकड. एका जंगलात एक मोठं तळं होतं. त्या तळ्यात एक होता मगर आणि तळ्याच्या काठावर एका जांभळीच्या झाडावर एक होतं वानर, काळ्या तोंडाचं. त्याची आणि मगरीची झाली दोस्ती. कारण माकड जांभळं नेहमी तळ्यात टाकायचा आणि तो मगर ती खायचा. आणि त्या बदल्यात मगर काय करायचा, त्या माकडाला आपल्या पाठीवर बसवायचा आणि तळ्यात असं आपण होडीत बसतो ना, तशी त्याला हिंडवून आणायचा. एकदा त्या माकडाने भरपूर जांभळं मगराला दिली. तो मगर ती जांभळं पाण्याच्या खाली घेऊन गेला आणि त्याने ते आपल्या बायकोला दिली. बायको म्हणाली, वा 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 वा, छान छान जांभळं आहेत हो, कुठून आणली? तू म्हणाला, माझा मित्र आहे माकड, त्याने दिली. ती मगरी त्या मगराला म्हणाली,
ती जांभळं इतकी छान आहेत तर ती खूप दररोज खाणारा माकड त्याचं आतलं किती मांस छान असेल. तुम्ही असं करा, त्या माकडाला इथे एकदा घेऊन या, फसवून घेऊन या, म्हणजे मी त्याला खाऊन टाकीन. मगर म्हणाला, पण माझ्या मित्राला मी कसं ग फसवू? म्हणाला, फसवून आणा ना. मग तो आला पाण्याच्या वर आणि म्हणाला, माकड दादा, आज मी तुम्हाला खूप लांब तळ्यात नेऊन खूप मोठी फेरी मारून आणतो, येताय ना? तो म्हणाला, हो येतो ना. माकड खाली उतरलं आणि त्या मगरावर बसलं पाठीवर. मगर हळूहळू हळूहळू चालला आणि खूप आत गेला, तळाच्या खूप आत गेला. आणि मगर वानराला म्हणाला, मी तुला आणलाय ना ते मुद्दाम आणलाय, माझी बायको तुला खाऊन टाकणार आहे. तो म्हणाला, अरे मलाच का खाणार आहे? तो म्हणाला, नाही, जांभळं इतकी गोड तर तू दररोज इतकी जांभळं खातोस, तुझं मांस किती गोड असेल. आता माकडाला कळलं, अरे बाप रे, या बायकोच्या हट्टापायी आपली मैत्री असून सुद्धा हा मगर आपल्याला त्याने दुष्टपणाने इथे घेऊन आलेला आहे, फसवून आपल्याला घेऊन आलेला आहे. त्याला सुचली एक युक्ती. तो म्हणाला, मगरा तू मला आणलंस खरं, अरे मला खायला काही हरकत नाही, पण माझं गोड मांस इथे आहेच कुठे? ते तर मी झाडावर ठेवून आलोय. का रे बा, झाडावर का ठेवलं? तो म्हणाला, पाण्यात खराब होईल वगैरे म्हणून मी झाडावर ठेवून आले. तर तू असं कर, मला तिथे ने, मी झाडावरनं मांस घेतो माझं आणि पुन्हा येतो. मगराला खरंच वाटलं. त्याने हळूहळू त्या माकडाला त्या झाडापाशी आणलं, तळ्याच्या काठावर. माकडाने टुनकन उडी मारली आणि तो जाऊन बसला. अरे तुला गोड मांस हवाय काय? अरे मित्राला फसवतोस काय? तुला गोड मांस पण नाही आणि जांभळं पण नाही. जा तुझ्या बायकोला जाऊन सांग, आता जांभळंही नाही, मांसही नाही आणि मैत्री नाही. कळलं का मुलांनो? कुठल्याही कारणाने आपल्या मित्राला फसवणं बरोबर नाही. आपल्या मित्राला कधीही फसवू नये. आमची गोष्ट संपून जाय. कावळा चिमणीची गोष्ट. एक होता कावळा. कावळा कसा ओरडतो? काव 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 काव. आणि एक होती चिमणी. चिमणी कशी ओरडते? चव 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 चव. चिमणीचं घर होत मेणाचं, कावळ्याचं घर होत शेणाचं. एक दिवशी काय झालं, मोठा पाऊस आला. कसा आला? मोठा पाऊस आला. कावळ्याचं घर गेलं वाहून वाहून. तो चिमणीकडे आला आणि म्हणाला, चिमणूबाई, चिमणूबाई, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला तो घालते. मी माझ्या बाळाला तो घालते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिमणीच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाई, चिमणूबाई, तुझ्या गलात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, नको नको रे बाबा, मी माझ्या बाळाला दूध देते. मग कावळा उडून गेला
आणि पुन्हा आला. चिवच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाई, चिमणूबाई, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, कावळे दादा, कावळे दादा, बाळ आता झोपलं. कावळे दादा, कावळे दादा, बाळ आता झोपलं. आता तुम्ही येऊ नका. पण कावळ्याने काय ऐकलं नाही. त्याला माहित होतं चिमणूबाईने सुंदर सुंदर खिचडी केली. कावळा आला आणि चुलीच्या बाजूला चिमणीनी खिचडी करून ठेवली होती छोट्याशा छोट्याशा भांड्यात. कावळा चुलीवर बसला आणि असा वाकून चोचीनी खिचडी खायला लागला. तर चुलीवर त्याची शेपूटच भाजली. हा हा, लगेच तो उडून गेला आणि म्हणाला, चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय, चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय, आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव टोपीवाला. एक होतं गाव. त्या गावात करीम नावाचा एक माणूस राहत होता. तो टोप्या बनवायचा, वेगवेगळ्या टोप्या. काळी टोपी, तांबडी टोपी, मोठी टोपी, लहान टोपी, पांढरी टोपी, गोल टोपी, त्रिकोणी टोपी, अशा खूप चांगल्या चांगल्या टोप्या बनवायच्या. एक दिवशी त्याने खूप टोप्या बनवल्या आणि टोपलीत ठेवल्या. तो म्हणाला, आता उद्या पलीकडच्या गावाला जायचं आणि ह्या टोप्या विकायच्या. पण एवढ्या लांब जायचं, आपल्या बरोबर कोणीतरी पाहिजे. तर तो शेजारच्या चैतन्याला म्हणाला, चैतन्य चैतन्य, तू माझ्या बरोबर उद्या येशील का? तो म्हणा, हो, मी आईला विचारून येईन. तर त्याने आईला विचारलं, आई, मी करीम बरोबर टोप्या विकायला जाऊ का दुसऱ्या गावात? आई म्हणेल, नको रे, तू रडतोस, भांडतोस, तुला भूक लागते आणि त्या टोप्याला तू त्रास देशील. तू म्हणा, नाही 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 आई, मी त्याला त्रास देणार नाही, मी कडेवर बसणार नाही, मी चालेन, मी काहीही करणार नाही, पण मी टोपीवाल्याबरोबर जातो. तर तो चैतन्य दुसऱ्या दिवशी टोपीवाल्याबरोबर गेला. आईने त्याला डबा दिला, लाडू दिला, केक दिला आणि तो घेऊन चालला. चालता 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 दुपार झाली. चैतन्य दमला, टोपीवाला दमला. मग ते एका झाडाखाली डबा खायला बसले. त्या दोघांनी डबा खाल्ला आणि नंतर थोडीशी विश्रांती घ्यायला म्हणून ते तिथेच बसले. आणि त्या करीमला झोप लागली, चैतन्याला पण झोप लागली. त्या झाडावर होती पुष्कळ पुष्कळ माकडं. मोठी माकडं, छोटी माकडं, लाल माकडं, काळी माकडं, पांढरी माकडं, भुरी माकडं. ती माकडं त्या टोपलीत टोप्या बघून एक 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 खाली आली. त्याने एक टोपी घेतली, डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. आणि सगळी माकडं वर जाऊन बसली. तर टोपीवाला करीम उठला आणि चैतन्याला म्हणाले, ए चैतन्य चैतन्य, अरे आपल्या सगळ्या टोप्या माकडाने नेला, आता काय करायचं? बापरे. मग करीमने उचलला दगड आणि त्या माकडांना मारायला लागला. तर माकडाने वळची फळं घेतली आणि त्या करीमच्या अंगावर टाकली. मग चैतन्यानी केली एक युक्ती. त्याने काय केलं, माकडांकडे वर बघितलं
आणि त्यांना चिडवलं, "ई, असे दात खात ओठ खात चिडवलं. स्वतःच्या डोक्यावरची टोपी जमिनीवर ठणकन आपटली. सगळ्या माकडांनी त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या जमिनीवर टाकल्या. मग चैतन्य करीमला म्हणाला, "करीम करीम, पटापट टोप्या उचल." करीमनी सगळ्या टोप्या गोळा केल्या, टोपलीत घातल्या आणि ते दुसऱ्या गावाला जायला निघाले. चैतन्याने युक्ती केल्यामुळे करीमनी चैतन्याला ती टोपी बक्षीस दिली आणि ती टोपी घालून हसत हसत चैतन्य संध्याकाळी घरी बक्षीस घेऊन आला. आमची गोष्ट संपून जाय. आता आपण गोष्ट ऐकणार आहोत ती एका मूर्ख बोकडाची आणि चतुर कोल्ह्याची. एकदा काय झालं, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सगळीकडे हिरवी हिरवी गार झाडं होती. सगळीकडे वेली होत्या आणि या झाडांच्या खाली एक मोठी आणि खोल विहीर होती. एक कोल्हा तिकडनं रमत गमत इकडे बघत तिकडे बघत असा चालला होता. आता सरळ रस्त्याने जायचं की नाही समोर बघून, पण नाही. असा रमत गमत जात होता तेव्हा त्या वाटेच्या बाजूला ही जी विहीर होती की नाही, ही विहीर त्याला दिसलीच नाही आणि हा जाऊन त्या विहिरीत पडला. कोल्हा विहिरीत पडला. आता त्याला वर तर काही येता येईना. त्याने खूप प्रयत्न केले, त्या दगडांवर पाय दिले, पण आपले त्याचे पाय परत परत सरकून सरकून खाली येत होते आणि हा आपला दुबुक दुबुक विहिरीत पडतच होता. मग त्याने काय केलं, त्या वाटेने जाणाऱ्या हत्तीला हाक मारली. "ओ हत्ती दादा, ओ हत्ती दादा, मी विहिरीत पडलोय, मी कोल्हा, मला जरा वर काढा ना." हत्ती विहिरीजवळ आला आणि तो म्हणाला, "मी कसा रे विहिरी बाहेर काढणार तुला? असं काय म्हणता? तुमच्या जवळ ती लांब सोंड आहे ना, ती विहिरीत सोडा, मी त्याला पकडतो आणि वर बाहेर येतो." हत्ती दादा म्हणाला, "छे रे बाबा, माझी सोंड काय एवढी लांब आहे का? माझी सोंड आहे लहान आखोड, ती काही तुला धरता येणार नाही आणि तू काही बाहेर येऊ शकणार नाहीस." आपले हत्ती दादा डुलत 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 त्या रस्त्याने पुढे निघून गेले. कोल्होबा निराश झाला. आता काय करावं? जरा वेळाने तिकडनं या झाडावरून त्या झाडावर असं उड्या मारत 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 एक माकड आलं. परत कोल्ह्याला छान वाटलं. कोल्ह्याला वाटलं, हा आता हा माकड आपल्याला बाहेर काढेल. त्याने मोठ्या मोठ्याने त्या माकडाकडे झाडावर पाहून हाका मारायला सुरुवात केली. "ओ माकड दादा, ओ माकड दादा, अहो मी विहिरीत पडलोय, मला जरा वर काढा ना." माकड जवळ आलं आणि त्याने विचारलं, "अरे पण मी बाहेर कसा काढणार तुला? असं काय, तुमच्याजवळ ही मोठी शेपटी आहे, तुम्ही ती त्या विहिरीच्या कठड्यावर बसा आणि ती आतमध्ये सोडा, मी त्या शेपटीला धरीन आणि बाहेर येईन." वानर म्हणाला, "नाही रे बाबा, माझी शेपटी कशी आहे, एवढीशी पातळ पातळ आहे, तू जर त्या शेपटीला धरलंस तर तीच तुटून खाली येईल. नको रे बाबा, मला काही तुला बाहेर काढता येणार नाही." आणि माकड आपलं हुप 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 करीत उड्या मारत झाडावरून निघून गेलं. आता मात्र कोल्होबा निराश झाले. त्याला कळेना वर कसं यायचं ते. आणि तेवढ्यात त्या रस्त्याने एक बोकड जायला लागला आणि बोकडाने सहज त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. पाहतो तर काय, एक कोल्हा आतमध्ये. बोकडाने विचारलं, "कोल्होबा, कोल्होबा, या विहिरीत तुम्ही आत काय करताय?"
कोलोबा म्हणाले, अरे बोकडा, इथे हे पाणी आहे ना, हे इतकं गोड आहे, साखरेपेक्षा गोड आहे, मधुर आहे, गारगार आहे, कितीही प्यायलं ना तरी तृप्तीच होत नाहीये, म्हणून मी आतमध्ये पाणी पीत बसलोय. बोकड म्हणाला, असं? अरे खरं नाही वाटत? मग तू येऊन बघ. बिचाऱ्या बोकडाला ते खरंच वाटलं आणि त्या बोकडानी पटकन उडी मारली विहिरीमध्ये. बोकडानी जशी उडी मारली आणि विहिरीमध्ये तो उभा राहिला, तसं कोल्ह्यानी काय केलं माहितीये? कोल्हा त्या बोकडाच्या पाठीवर चढला, मग त्याच्या शिंगांवर पाय दिले आणि भराभर 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 विहिरीच्या बाहेर आला उडी मारून. आणि तिकडनं त्याने काय केलं माहितीये? त्याने बोकडाला टाटा केलं, म्हणाला, टाटा, आता तुम्ही छान पैकी ते गारगार मधुर पाणी मनसोक्त प्या, हा मी चाललो. आणि असं म्हणून तो कोल्होबा तिकडनं गेला. मुलांनो, जर विचार न करता आणि समोरचं माणूस काय म्हणतंय, कसं म्हणताय, कसं बोलताय, हे जर आपण विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे वागलो तर कशी फजिती होते हे आपल्याला या गोष्टीवरनं कळतं, आहे की नाही? आमची गोष्ट संपून जात. एकदा अकबर बादशाह आणि बिरबल यमुनेच्या काठी फिरायला गेले. यमुनेच्या काठच्या वाळूवर चालत असताना बादशहाला एक युक्ती सुचली. त्यांनी जवळचीच एक काठी घेतली आणि त्या वाळूवर एक रेषा काढली आणि आपल्या बरोबरच्या सगळ्या मंडळींना उद्देशून तो म्हणाला, हे बघा, मी या वाळूमध्ये एक रेषा काढली आहे. कोणाला सुचत असेल तर वाळूला किंवा रेषेला हात न लावता तुम्ही ही रेषा लहान करून दाखवू शकाल का? हा बादशहाचा प्रश्न ऐकून आजूबाजूचे सगळेजण विचार करायला लागले. प्रत्येकाने खूप डोकं खाजवलं, पण कोणाला काही सुचेच ना. तेवढ्यात बादशहानी बिरबलाकडे बघितलं आणि बादशाह म्हणाला, क्यों बिरबल जी, तुम्हें सूझ रहा है इसका उपाय? बिरबल हसतच होता. बिरबल म्हणाला, खाविंद, त्यात फारसं काही कठीण नाही. एका मिनिटात मी तुमच्या रेषेला हातही न लावता तुमची रेषा छोटी करून दाखवतो. बादशहाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अच्छा, फिर दिखाओ, दिखाओ कैसे करोगे? हे ऐकून बिरबलनी पुन्हा ती काडी उचलली आणि बादशहाने जिथे रेषा काढली होती त्याच्या शेजारीच बादशहाने काढलेल्या रेषेच्या लांबीपेक्षा सुद्धा मोठी एक दुसरी रेषा वाळूत काढली. खाविंद, बघा, या दोन रेषांपैकी कुठली रेषा छोटी आहे? बादशाह म्हणाला, बहुत अच्छे बिरबल. तुला मी जो प्रश्न विचारला त्याच्यातली खरी गोम लक्षात आली. माझ्या रेषेपेक्षा मोठी रेषा शेजारी काढून तू आपोआपच माझी रेषा लहान ठरवलीस आणि तेही माझ्या रेषेला धक्का न लावता. बिरबलाची ही युक्ती ऐकून आजूबाजूचे लोक मात्र खजील झाले होते, कारण त्यांना जे सुचलं नव्हतं ते बिरबलाने अगदी एका झटक्यात करून दाखवलं. असा होता अतिशय चतुर बिरबल. गोष्टीचं नाव आहे घामाची फुले. वर्ग सुरू झाला. गुरुजी वर्गात आले. गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो, सगळ्यात
चांगलं पाणी कोणतं? मुलांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. कोणी सांगितलं गंगेचं पाणी सगळ्यात श्रेष्ठ. दुसरा मुलगा म्हणाला नाही गुरुजी, त्याच्यापेक्षा पावसाचं पाणी श्रेष्ठ. प्रत्येकाची उत्तर निराळी. गुरुजींच्या मनातलं उत्तर कोणीच दिलं नव्हतं. गुरुजी म्हणाले खरं सांगू, कोणतं पाणी श्रेष्ठ हे सांगणारी गोष्टच मी तुम्हाला सांगतो. म्हणून गुरुजींनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. कोणती गोष्ट? रामायण काळातील गोष्ट. रामायण काळामध्ये राम, लक्ष्मण, सीता शबरीच्या आश्रमाला भेट देण्यासाठी आले. त्यावेळेला शबरीने त्यांचं स्वागत केलं, उष्टी बोरं दिली. रामाच्या लक्षात आलं शबरी आश्रमाच्या अवतीभोवती सुंदर सुंदर सुवासिक फुलं आहे. या रानामध्ये ही सुवासिक फुलं आली कुठून? शबरी म्हणाले रामा, त्या फुलांचीच तुला गोष्ट सांगते. आणि शबरीने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. मी आश्रमामध्ये राहायला आलो. ऋषींचं आमच्या सर्वांवरच प्रेम, सर्वांबरोबर जेवायचे, सर्वांच्या कल्याणाची रोज प्रार्थना करायची. पावसाळा जवळ आलेला, आश्रमातलं सरपंच सगळं संपून गेलेलं. गुरुजी म्हणाले विद्यार्थ्यांनो, अरे आता जंगलात गेलं पाहिजे, लाकडं तोडून आणली पाहिजे. श्रम कोण करणार? कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही. शेवटी ऋषी स्वतः खांद्यावरती कुऱ्हाड टाकून जंगलात जायला निघाले. आणि आपण म्हणतो मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने इतर जण जातात. सगळे विद्यार्थी त्यांच्या पाठोपाठ निघाले. कुणाच्या खांद्यावरती छोट्या कुऱ्हाडी होत्या, कुणाच्या खांद्यावरती मोठ्या कुऱ्हाडी होत्या. जंगलात आले, भरा 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 लाकडं तोडली, त्याच्या मोळ्या बांधल्या. कुणाच्या डोक्यावर छोट्या मोळ्या, कुणाच्या डोक्यावर मोठ्या मोळ्या. सगळे जण त्या रस्त्याने मोळ्या घेऊन परत आले. त्या मोळ्या सगळ्या आश्रमात आणून टाकल्या. मुलं आज खूप दमली. गुरुजी म्हणाले मुलांनो, आज तुम्ही दमलेले आहात, आज अभ्यास करू नका, रात्री शांतपणे झोपा. आणि गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करून तेही झोपी गेले. सकाळी मुलं उठली आणि त्यांच्या लक्षात आलं सकाळी फिरायला जाताना आश्रमाच्या आसपास सुंदर सुंदर फुलं उमललेली आहेत. त्यांना आश्चर्य वाटलं. सगळेजण गुरुजींच्याकडे आले. गुरुजी गुरुजी, अहो ही फुलं ही कुठून उमलली? काल तर इथं काही फुलं नव्हती आणि या फुलांचा सुगंध पहा किती सुंदर. रात्रीतल्या रात्री कोण आलं आणि या फुलांना पाणी घातलं? ही फुलं एवढी मोठी झाली, टवटवीत झाली, सुंदर सुगंध देणारी फुलं आली कुठून ही फुलं? गुरुजी म्हणले चला मी तुमच्या बरोबर येतो. आणि गुरुजी त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ज्या वाटेने हे जंगलातून आले त्या वाटेवरती जायला लागले. आणि विद्यार्थ्यांच्या आणि गुरुजींच्या लक्षात आलं दोन्ही बाजूला रस्त्याच्या सुंदर सुंदर सुगंधी फुलं फुललेली होती. काल जिथं काहीच नव्हतं तिथे सुंदर फुलं फुललेली. गुरुजी, चमत्कार झाला. एका रात्रीमध्ये ही सगळी एवढी सुंदर फुलं फुलली. कोण माळी होता त्यांनी पाणी घातलं असेल या फुलांना? गुरुजी म्हणलं अरे माळी कशाला पाहिजे, ही तुम्हीच निर्माण केलेली फुलं आहेत. म्हणजे काय? काल तुम्ही श्रम केलेत, येताना तुमच्या अंगातून घाम गळाला, त्या घामातून निर्माण झालेली ही फुलं आहेत. हो,
आमच्या घामातून निर्माण झालेली फुलं आहेत. हो, त्या फुलांच्या रूपाने पृथ्वी देवतेने जणू काय आपले डोळे उघडले की मुलं कशी श्रम करतायत ते पाहण्यासाठी. ही फुलं अशी आहेत की ज्याला रोज कोणीही पाणी घातलं नाही तरी चालेल. टवटवीत राहतात, सदैव सुगंध देतात. शबरीने सांगितलेली गोष्ट राम ऐकत होता. राम तृप्त झाला. त्याने मनापासून त्या फुलाला वंदन केलं. होळींची गोष्ट संपली. मुलांना लक्षात आलं का कोणतं पाणी श्रेष्ठ? मुलांनी एका सुरात उत्तर दिलं, गुरुजी घामाचं पाणी श्रेष्ठ, घामाचं पाणी श्रेष्ठ.